शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर सुद्धा जंतर मंतरवरचा आंदोलकांचा ओघ जो आहे तो अजूनही कायम आहे। तसंच जनपथ मेट्रो चौकामध्ये अजूनही आंदोलकांची मोठी गर्दी आहे। पोलीस दल, सुरक्षा यंत्रणांनी हा सुटकेचा निश्वास हे आंदोलन जेव्हा मागे घेण्यात आलेलं आहे अखेर तेव्हा टाकलेला आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे, पण अजूनही दिल्लीतल्या रस्त्यांवर तरुणाई दिसतेय। संध्याकाळचे 6 वाजून गेलेले आहेत आणि मी हे चित्र दाखवतोय जनपथ मेट्रो स्टेशनच्या चौकातलं, म्हणजे ज्या ठिकाणी दुपारी 1:45 वाजता पोलीस आणि आंदोलकांमध्ये प्रचंड धुमश्चक्री झालेली होती, त्याच चौकातलं हे सध्याचं चित्र आहे। तरुणाईनं जल्लोष तर साजरा केलाय, मात्र अजूनही जंतर मंतरकडे येण्याचा जो ओघ आहे तरुणांचा तो पाहायला मिळतोय। आणि दुसऱ्या बाजूला हे सगळं बॅरिकेटिंग आणि पोलीस दलाला तैनात करण्यात आलेलं होतं, तो बंदोबस्त अजूनही या ठिकाणी कायम ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळं तरुणांची जी संख्या आहे किंवा आंदोलनकर्त्यांची जी संख्या आहे ती अजूनही कमी झालेली नाही। समोर आपण जर पाहिलं तर दिल्ली पोलिसांच्या वतीनं या ठिकाणी एक हा हेल्प डेस्क तयार करण्यात आलेला आहे। महत्वाचं म्हणजे 17 पेक्षा जास्त मेट्रो स्टेशन्स जी आहेत ती बंद ठेवण्यात आलेली होती, मात्र ती आता सगळी मेट्रो स्टेशन्स सुरू करण्यात आले। आणि मी दाखवतोय टॉल्स्टॉय रोड पासून आत जंतर मंतरकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरचं हे चित्र आपण जर पाहिलं तर अजूनही अनेक तरुण जे आहेत ते रस्त्यावरच दिसत आहेत। प्रामुख्यानं बघायला गेलं तर याच ठिकाणी सेलिब्रेशन जे आहे ते झालेलं होतं आणि त्यामुळं संध्याकाळी म्हणजे राजीनाम्याची घोषणा होऊन 3 ते 4 तास उलटल्यानंतर अजूनही या भागामध्ये तरुणाई जल्लोष करतानाचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे दिल्लीच्या अनेक रस्त्यांवर हीच परिस्थिती आहे। आणि महत्वाचं हेच आहे की आता सुरक्षा जी तैनात होती, ज्यामध्ये सीआरपीएफ, सीआयएसएफ त्याचबरोबर दिल्ली पोलीस या सगळ्यांना तैनात करण्यात आलेलं होतं, त्यांनी सगळ्यांनी आता सुटकेचा एक प्रकारचा निश्वास टाकलेला असं म्हणता येईल। कारण मोठा एक ताण होता सुरक्षा यंत्रणांवर आणि आंदोलक देखील आक्रमक झालेले होते अनेक वेळेला आपल्याला माहिती आहे। त्यामुळं आता राजीनाम्यानंतर, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता जंतर मंतरवरचं आंदोलन हे थांबवण्यात येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंतसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।